नमस्कार कवठे महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव। तासगाव कवठे महांकाळला पाणी योजनेचे राजकारण पेटले। संजय काका विरुद्ध आमदार रोहितदादा पाटील, संघर्षाचा नवा अंक। तासगाव व कवठे महांकाळ तालुक्याच्या राजकारणात पाणी हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे। मात्र सध्या माजी खासदार संजय काका पाटील व विद्यमान आमदार रोहितदादा पाटील यांच्यात सुरू झालेले वाकयुद्ध व आंदोलनाचे पवित्रे यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। यातील पहिला मुद्दा असा, श्रेयाची लढाई व आरोपांच्या फैरी। संजय काका पाटील यांनी थेट आमदार रोहितदादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे। सोशल मीडियावर दावे करायचे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही असा आरोप करून काकांनी रोहित पाटील यांच्या डिजिटल राजकारणावर प्रहार केला आहे। शेतकऱ्यांची हतबलता मांडून काकांनी स्वतःला ग्राउंड लेवलचा नेता म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरा मुद्दा, कार्यक्षेत्राची विभागणी व राजकीय रणनीती या संघर्षात एक विशेष बाब दिसून येते। संजय काका पाटील यांनी आपल्या हक्काच्या तासगाव तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे। तासगाव व टेंबू योजनेसाठी ते रस्त्यावर उतरले आहेत। आमदार रोहितदादा पाटील यांनी कवठे महांकाळ तालुक्यातील पाणी वितरणावरून प्रशासनाला धारेवर धरले आहे। दोन्ही नेते आपापल्या बालेकिल्ल्यात पकड मजबूत करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करीत आहेत। तिसरा मुद्दा, सत्तेत असूनही अगतिकता की राजकीय खेळी। संजय काका पाटील सध्या सत्ताधारी महायुतीचा अजितदादा पवार गट भाग आहेत, तरीही त्यांना प्रशासनाविरुद्ध ठिय्या आंदोलन करावे लागते हे विशेष। हे दोन गोष्टींचे निदर्शक आहेत। प्रशासनावर सत्ताधारी नेत्यांचा वचक कमी झाला आहे का, किंवा आगामी निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून प्रतिमा जनमानसा ठसवण्याचा हा प्रयत्न आहे का? रोहित पाटलांची आक्रमक भूमिका विरोधी पक्षात शरद पवार गट असूनही रोहित पाटील यांनी केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता प्रशासनाला 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। अधिकारी दुजाभाव करत आहेत हा त्यांचा आरोप थेट यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभा करतो। तरुण आमदार म्हणून आपली लढवय्या प्रतिमा टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे। थोडक्यात सांगायचे तर तासगाव कवठे महांकाळमध्ये योजनांचे पाणी पोहोचले असले तरी त्याचे नियोजन व वितरण हा राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। अधिकाऱ्यांचा तथाकथित दुजाभाव दोन्ही नेत्यांसाठी आंदोलनाचे हत्यार बनले आहे। संजय काकांचा अनुभव व रोहित पाटलांचा जोश यामुळे आगामी काळात हा पाणी प्रश्न सुटतो की केवळ राजकारण ढवळून निघते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यामध्ये विशेष टीप अशी द्यावी लागते, या संघर्षात शेतकरी मात्र पाणी कधी सुटणार या आशेने दोन्ही नेत्यांच्या आंदोलनाकडे पाहत आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता, दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।